नेक्स्ट मॅच साठी आपल्याला पाहायला मिळते पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत येईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आज काहीर अजयचा संघ देखील फुल रेडी आहे, जोमात आहे, कारण माहिती आहे ट्रॉफी घेणं गरजेचं आहे, कारण ट्रॉफी सर्वांना हवी असते. आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि इथून अजय आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळणार आहे खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल हिमेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज, पंचांचा ग्रीन सिग्नल. बॉलची मागणी पंचांनी केली आहे, बॉल द्यायचा प्लीज. बॉल आहे ना. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज कोण असणार? काशी. नक्कीच या मॅच मध्ये आपण जरूर बघतोय काशी बॉलिंग मार्कवरती आहे. पहिल्या ओव्हर मध्ये काशीकडे देखील चांगलं क्रिकेट आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण जरूर बघणार आहोत. तो मात्र हिमेश 9 सेकंडला अजय. पहिल्याच बॉल वरती ओहो निघून चाललाय बॉल. यस्टनचा वेध घेतला, हिमेशला पाठवला माघारी. पहिल्याच बॉल वरती दांडी घेऊन यस्टनचा वेध फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय काशीनं आणि यानंतर विकेटचं पतन. कारण हा बॉल जो होता ना समजला नाहीये. त्यानंतर तोंडावरती हात एक्सप्रेशन आपण जरूर बघितला लाईव्ह मध्ये आपल्याला पाहायला मिळालं हिमेशचं. हा जो बॉल होता टप्पा पडल्यानंतर काही सुद्धा समजला नाही. त्यानंतर बॉल डायरेक्ट जाऊन वरती आदळला. पहिल्याच बॉल वरती विकेट. काशी मी मगाशी सांगितलं ब्रँड आहे, काशी क्वालिटी आहे. अगदी आपल्याला पाहायला मिळतं चांगलं क्रिकेट खेळत असताना नेहमी त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येत असतात. बॉलिंग मार्कवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हर मध्ये काशी आहे आणि स्ट्राईक एंडला फलंदाज. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो न्यू बॅटर आलाय नितीन आणि 9 सेकंडला हा बॉल टफा पडल्यानंतर जरूर पाहायला मिळतं व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच केला. वाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतं. इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे, धावा देखील बनवणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच यादमधून तो जिंकणार, तो टीम आळदेव सोबत फाईट करेल. आळदेवनं बाजी मारली आहे. कोणता संघ इथून बाजी मारणार आहे, कोण संघ जिंकणार कोण हारणार हे आपण काही सांगू शकत नाहीये. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण नेहमी बघत असतो. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1 मध्ये आला तो मात्र खेळाडू काशीला आपण जरूर पाहिला. आणि इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं आणि असतो क्रिकेट. नक्कीच वेलकम दीपक, तुमचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पुढे खेळला, स्टेप ऑफ झाला, बॉलला पाठवलाय. बाउंड्री लाईन कव्हर करत असताना सीमा रेषेच्या बाहेर येतोय षटकार. का फटका पाहायला मिळाला, अगदी प्रॉपर टायमिंग ठरला आणि बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला. बिग बिग षटकार पाहायला मिळाला. सीमा रेषे पार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नितीनच्या बॅटमधून येतोय एवन क्वालिटीचा ब्रँडेड का असतो ना तो काशीवरती हल्ला. बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये 3, अजून देखील 3 बॉलचा काही शिल्लक आहे. नक्कीच बॉल टफा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिला. व्हाईट बॉल, व्हाईट +1 या 2 धावा ऍड होणार. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत लगेचच पोहोचलाय. 3 षटकांची मॅच ही आपल्याला जरूर पाहायला मिळते. अगदी चांगलं क्रिकेट खेळत असताना आज पहिली मॅच चालू व्हायला भरपूर वेळ लागला, कारण आपण जरूर बघितलं आतापर्यंत कुठेतरी तिसरी मॅच चालू पाहिजे होती, कारण 10-30 झाल्या. मागच्या हप्त्यामध्ये बघितलं आपण सेकंड राऊंड देखील 3 षटकांचाच खेळवला. या स्पर्धेमध्ये काय असणार नक्कीच आपण जरूर बघतोय. ओव्हर नंबर पहिलं चालू असताना हलक्या हाताने खेळून काढलं आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल मिळाला नाहीये. पाठलाग जरूर चालू आहे, बॉल आउटफील्ड फास्ट आहे आणि त्यानंतर धावा देखील तितक्याच वेगानं कंप्लीट केल्या. 2 धावा. अजयला स्ट्राईक देणं भरपूर गरजेचं आहे.
कारण त्याच्याकडे देखील फलंदाजी चांगली आहे. मात्र नितीन देखील तितकाच चांगला खेळाडू आहे. नितीनकडे देखील अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. नितीनने देखील बॅटिंग चांगली केली आतापर्यंत. एक षटकार आलाय, त्यानंतर 2 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. बॉल आतापर्यंत झाले ते मात्र 4. 2 टू गो. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. जास्त वेळ घेऊ नका. 5 मिनिटाचा अवधी असणार आहे. एका षटकामागे 15 मिनिटांमध्ये तुमचे 3 षटक कंप्लीट झाले पाहिजे, हे लक्षात घ्या. ओव्हर नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. टफा पडल्यानंतर चाललाय डॉट. निर्धाव चेंडू. 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असणारा. काशीनं पहिल्याच बॉलवरती विकेट घेतला. अगदी टफा पडल्यानंतर हिमेशला बॉल समजला नाहीये. डोळ्याची पापणी लावते की लावते बॉल निघून गेला यशानावरती डायरेक्ट. विकेटचं पतन. 1 टू गो. शेवटचा बॉल. रन फार मोठा आहे काशीचा आपण बघतोय. सेकंडला नितीन, 9 सेकंडला अजय. जर्सी नंबर 2. मूर्ती लहान आहे पण कीर्ती फार महान आहे त्या खेळाडूची. छोटा पॅकेट बडा धमाका. ओहो, हा देखील बॉल तितक्याच वेगानं नितीनला समजला नाहीये. निघून चालला डॉट. सेकंडला असणारा तो मात्र आता अजय. आणि 12 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये खर्च झाल्या धावा त्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा खर्च केला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. काशीर ओव्हर नंबर 2 मध्ये कोणता गोलंदाज वापरणार आहे ते आपण नक्कीच बघणार आहोत. नक्कीच मार्चमध्ये आपण जरूर बघितलं. जेवढ्या धावा बनवता येतील ना तेवढं चांगलं क्रिकेट नेहमी खेळत जा. कारण जे क्रिकेटनं भरपूर काय दिलंय, क्रिकेट बोलवत असेल तर नक्कीच हा मित्रांनो क्रिकेट अगदी आपण बघतोय भरपूर चांगला आहे. आजच्या दिवसामध्ये कोण होणार आहे बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आपल्याला संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये जरूर समजेल. मागच्या हप्त्यामध्ये बघितलं सुनील बने यांचा मुलगा जरूर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अतिशय चांगलं क्रिकेट आज देखील इन ॲक्शन मध्ये दिसेल. सुनील बेने देखील एक चांगलं खेळाडू आपल्याला पाहायला मिळतं. हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त बघावा लागेल. बॉल निघून चालला. 1 बाउंड सीमा पार येतोय अजयच्या बॅट मधून. चौकार. धावा मिळाला 4. सुरेख फटका पाहायला मिळाला. 4 धावा. अगदी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज CR. चांगला बॉल. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता हा बॉल. एक सिंगल देऊन जाईल पण समशापर्यंत गवतात. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल गेला. एकच धाव मिळेल इथून. सिंगल डबलने आपण जर बघायला गेलं ना धावा येणं भरपूर गरजेचं असतं. क्रिकेट आहे, मॅच चालू राहिली पाहिजे, मॅच ऑन राहिली पाहिजे. जेवढ्या धावा येतील तेवढं चांगलं असतं. जेवढे डॉट बॉल थोडंसं चिंता वाढवत आहे. पुन्हा एकदा थोडासा दबाव निर्माण झाला. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. डिसिजन पंचांचा जास्त बाहेर वाईट. बॉलिंग मार्कवरती नंबर 2 मध्ये आपण नक्कीच बघणार आहोत तो गोलंदाज प्रथमेशला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कमी वयाचा खेळाडू हा जर्सी नंबर 33. चांगली गोलंदाजी करावी लागेल प्रथमेशला. ओहो, हा देखील बॉल शांत ठेवला पूर्णपणे अजयला. आणि इथून पंचांचा इशारा. एक सिंगल फक्त मिळणार आहे. यष्टिरक्षक बॉल थोडासा हातामध्ये ठेवावा लागेल कारण एक धाव देखील क्रिकेटमध्ये महत्वाची आहे. जेव्हा एका धावेने जेव्हा तुमचा संघ परास्त होतो ना तेव्हा त्या एका धावेची किंमत काय असते ना त्या मॅचमध्ये त्या खेळाडूंना माहिती असते. कारण एक धाव क्रिकेटमध्ये भरपूर काही सांगून देतं, हे लक्ष द्या मित्रांनो. पुन्हा एकदा प्रथमेश बॉलिंग मार्कवरती आहे. खोलून काढलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग तितकीच चांगली झाली. एक सिंगल इथून फक्त मिळणार. आणि स्ट्राईक थोडीशी चेंज. नितीनला स्ट्राईक दिली. नितीनला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. अजय खेळाडूला ना तुम्ही पूर्णपणे ब्रेक लावला, आकडून ठेवलं, जकडून ठेवलं. रणनीतीवरती अक्षरशः धावा थांबवल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर सांगितलंय गोलंदाजांना मी देखील कमी नाही आहे. हा बॉल देखील पाहायला मिळतो. टफा फडल्यानंतर चाललाय डॉट. नितीनला देखील शांत ठेवलाय. बॉल आतापर्यंत झालाय 5. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे.
पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल बॉल होतो यार. हा बॉल देखील हो हो वेगवाना टफा पडल्यानंतर डॉट चालला लागोपाठचा दुसरा. प्रथमशनं गोलंदाजी चांगली केली आहे आणि षटक क्रमांक इथून संपलं. दुसरं धाव फलकावरती पाहायला मिळतील त्या मात्र 18 1 आणि 8 18 धाव 19 धावा आहेत का? 19 धावा धाव फलकावरती झाल्यात. षटक क्रमांक दुसरं देखील संपलं. तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज वापरला. ओव्हर नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतंय. बॉल पंचांचा इशारा नो बॉल. संधीचं सोनं आता करावं लागेल अजयला. नो बॉल जरूर मिळाला. एवढा वेळ शांत जरूर ठेवला. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज महेशला आपण बघतोय. पुन्हा एकदा बॉल. ओहो चांगला बॉल आहे. फ्री हिटचा बॉल होता. पंचांचा इशारा एक सिंगल. गोशांकी क्षेत्रामध्ये काशीला बॉल मिळत नाही. काशी बॉल हातामध्ये ठेवावा लागेल. गोलंदाज वेगवान आहेत आपल्याला पाहायला मिळतून. धावा देखील तितक्याच चांगल्या कराव्या लागतील. अतिशय चांगलं काम आमचे स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन सौरभ देखील अतिशय चांगलं अतिशय लाईव्ह कास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथून उन्हामध्ये आपण बघतोय तो कॅमेरामॅन आहेत पंच आहेत. हा बॉल लॉंग ऑन बाउंड्री कव्हर करत असताना निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धावा देऊन जाणार 4. येतोय अजयच्या बॅट मधून चौकार. 25 आणि स्कोर बोर्ड 25 धावा धाव फलकावरती आहे. बॉल आतापर्यंत झाला मैदानाच्या आतमध्ये 2. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. इथून 4 मध्ये अतिशय चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. ऑलरेडी क्रिकेट एक चांगला खेळ येणं भरपूर गरजेचं आहे. धावा देखील तितक्या चांगल्या बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. चांगला खेळ खेळणं भरपूर गरजेचं असतं आणि हेच ते क्रिकेट आहे. हा बॉल टफा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिला. वाईट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. येतोय इथून वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 26 आणि स्कोर बोर्ड 26 धावा. हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑफला डोक्यावरून गेलाय. दुसरीचा कॉल फेकी थोडीशी चुकीची आली आणि त्यानंतर धावा वेगाने कंप्लीट झाला. त्या मात्र 2. मगाशीच उल्लेख केला की एक धाव क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाची आहे. त्या थोड्याशा महागड्या ठरतील का? टीम सोमनाथ 11 हरदेवला. सोमनाथ स्पोर्ट्स हरदेव आहे. बॉल हवेमध्ये आहे. राज चाललाय. काचचा प्रयत्न जरूर होता. बॉल मिळाला नाहीये. प्रथमेश दूरवरून आला आणि तोपर्यंत धावा मिळाल्या. त्या मात्र 2 धावसंख्या धावफलकावरती 30. बॉल आतापर्यंत झालेत 4. 2 टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. काय होणार? 2 बॉल वरती 2 मोठे फटके येणार का? अजयला बॅटिंग चांगली करावी लागेल. हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा चाललाय. कॅच ड्रॉप. खेळाडू अजयची कॅच सोडली आहे म्हणजे कुठेतरी फसलाय की काय. आणि इथून 2 धावा मिळतीलच. अजून एक बॉल बाकी आहे आणि या बॉल वरती काय होईल काय बिघडेल लगेचच समजणार आहे. ही कॅच घेतली असती या 2 धावा वाचल्या असत्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला असता. मात्र या 2 धावा आणि हा बॉल वरती काय असणार आहे. आणि हा बॉल वरती बॉल चाललाय सीमा रेषाच्या बाहेर. येतोय अजयच्या बॅट मधून. हाय अँड हँडसम बिग 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 मैत्री चषक षटकार. आणि षटकारानं धावसंख्या धावफलकावरती निघून चालली आहे. 38 बनवल्यात आणि 39 धाव्यांचं लक्ष ठेवलंय ती सोमनाथ 11 हरदेव या संघासमोर. म्हणजे पहा 2 बॉल मध्ये चुकी केली आणि तिथे 8 धावा खर्च झाल्या. 8 धावा म्हणजे भरपूर झाल्यात हे लक्षात घ्या. कारण एक षटकार आणि त्या 2 धावा म्हणजे 38 झाला आणि 39 धाव्यांचं लक्ष आहे.
हॅलो हॅलो नक्कीच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा दुसरा माशला इथून लक्ष 39 धावांचं गॅप फार मोठी आहे. काशीच्या बॅट मधून बॉल चाललाय वन भाव सीमा पार येतोय मैत्री चषक चौकार. 4 धावा पाहायला मिळतात. हे क्रिकेट आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो ऋषीला. आणि इथून ओव्हर नंबर पहिलं चालू आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, दुसऱ्या बॉलवरती देखील सिंगलच आहे, तिसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. आणि इथून आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती. ऋषी बॉलिंग मार्कवरती. काशी स्ट्राईक एंडला आहे. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न आहे. काशीमध्ये ताकद जरूर आहे. फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. कॅप्टन स्वतः जर्सी नंबर 33 निघालाय, मात्र तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट पाहायला मिळतात. एका बाजूला बॅटर एस आर जे. ही मॅच अगदी महत्वाची आहे. ही मॅच अतिशय चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. नेक्स्ट मॅच जो जिंकणार तो सोमाया 11 अर्देव टीम सोबत फाईट करणार आहे, लक्षात घ्या. हा देखील फटका चांगला. गॅप फार मोठी आहे. चांगला गॅप शोधून काढला. बॉल निघून चाललाय दन दन करत. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, मात्र बॉल शेवटच्या क्षणाला चाललाय सीमा पार येतोय. 4 धावा चौकार पाहायला मिळाला. चौकारानं धावसंख्या नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. हेच क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर बघतोय. धावा देखील येणं गरजेचं. हा बॉल फणसाचा इशारा अजून तर काय नाही. कॅप्टन जर्सी नंबर 33 तिथे उपस्थित आहेत, मात्र इथून 2 धावा की एकच, फक्त एक सिंगल इथून मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चाललंय, मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती पाहायला मिळतात ते 15. 12 मध्ये अजून इक्वेशन 26 आहे. अवघड नाहीये. 12 बॉल 26 काही नाहीये. 13 झाल्यात का? 13 अजून देखील रन रेट आहे. म्हणजे प्रति ओव्हर मागे अजून सौरभ जाता 13 बनवावा लागतील. माझ्या हातमध्ये कुठेतरी पाहायला मिळतं लक्ष 39 धावांचं. तेच क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून चांगलं खेळ हे मी आपण पाहत असतो. चांगला धावा येणं भरपूर गरजेचं. नेक्स्ट मॅच मी मगाशी सांगितलं तो जिंकणार. त्यानंतर असणारे नवलाई उंबरवाडी मोर्या 11 मरपेवाडी स्वतः आयोजक इन ऍक्शन मध्ये दिसतील या स्पर्धेमध्ये खेळत असताना. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. चला प्लीज वेळ घेऊ नका, वेळेचं बंधन करायचं. ही मॅच अतिशय सुंदर. ट्रॉफीज कुसूर संघ देखील इन ऍक्शन मध्ये दिसतो. आज नवीन चेहरे बगटामध्ये आहेत, ते देखील बघायला मिळतील. हलक्या हाताने खेळून काढला. रनआउटची संधी आहे, चुकीला माफी नाही आहे. आणि क्रिकेट मध्ये फलंदाज बाद OUT आउट. येस आर जे मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागलाय टीम सोमनाथ 11 आडदेवला. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथून धावा येणं भरपूर गरजेचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. फटकाला शवाफ क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र फक्त एक सिंगल मिळेल. दुसरीचा कॉल. काशीची विकेट महत्वाची आहे. फेकी तुकीची आहे. एकीचं रूपांतर पहा 3 धाव्यांमध्ये झालंय. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो, हीच तर खासियत आहे. आणि इथून धावा मिळतील आपल्याला पाहायला मिळतं. बॅकअप चुकीचा आणि त्यानंतर एक्स्ट्राच्या धावा मात्र टोटल 2 गेल्या. आणि त्यानंतर धावसंख्या धावफलकावरती टोटल टीमच्या आत्तापर्यंत 17 बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये, हे मात्र 2.
4 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 4 मध्ये चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. धावा येणं गरजेचं आहे. हेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. घुसरून संघ आज लवकर उपस्थित राहिला आहे. त्यांना माहिती आहे आपली मॅच घुसरून म्हटलं तर अर्थातच रोज एक ट्रॉफी घरी न्यायचं हे टार्गेट ठेवून येणार. हा बॉल उंच गेलाय. ही विकेट महत्वाची आहे. हा खेळाडू महत्वाचा आहे. कॅच 1 अटेम्प्ट 2 अटेम्प्ट 3 अटेम्प्ट मध्ये देखील झाला नाहीये. अजयचा प्रयत्न देखील चांगला राहिला. मात्र ही विकेट भरपूर महत्वाची होती. आता काशीला थांबणं गरजेचं आहे. मॅच ऑन आहे. मॅच खुलली आहे. एक जीवनदान जरूर दिलंय आणि संधीचं सोनं करणं भरपूर गरजेचं आहे. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. धावा देखील येणं भरपूर गरजेचं असतं. हेच क्रिकेट डी झोन मध्ये अजून एक बॉल आपल्याला पाहायला मिळतं. धावा येणं भरपूर गरजेचं असतं. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. हा बॉल टप्पा पडल्यानंतर हा चाललाय डॉट बॉल. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. स्कोर बोर्ड 20 धावा धाव फलकावरती. अजून एक बॉलचा काही शिल्लक आहे. अजय बॉलिंग मार्क वरती एखादा मोठा फटका येणं गरजेचा. आणि हा बॉल फणसांचा इशारा. एक सिंगल जरूर देऊन जाईल. षटक क्रमांक दुसरं संपलं. 21 झालाय. आता या मॅच मध्ये बनवायचे असतील 18. 6 मध्ये 18 मध्ये 3 षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. हेच क्रिकेट धावा येणं देखील गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार. हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पाहायला लागेल. फक्त बघावा लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. मैत्री चषक षटकार. काय फटका होता. अगदी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. दुसरी मॅच पण 3 ओव्हरचीच का. 5 बॉल 12. 5 चेंडू 12ची गरज. या मॅच मध्ये अगदी पलटवार होऊ शकतो. पुन्हा एकदा 5 बॉल 12ची गरज. हा बॉल चालला. एक सिंगल देऊन जाईल. आता 4 मध्ये 11 करायचे आहेत. एखादा मोठा फटका आला मॅच मध्ये ट्विस्ट कहाणी मिटवीस. मॅच पलटवार होईल. मॅच मध्ये काही देखील होऊ शकतं. इथून या मॅच मध्ये 4 बॉल काय झालं. परफेक्ट आहे. हरकत नाही. हे क्रिकेट आहे आपल्याला पाहायला मिळतं. हेच ते क्रिकेट. हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला. इथून एक रनआउटची संधी. एक काशीला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. मॅच मध्ये ट्विस्ट झाला असता मात्र पलटवार झाला. मॅच शेवटच्या टप्प्यावरून जाते की काय असं वाटलं होतं. पहिल्याच बॉल वरती षटकार जरूर आला होता आणि या मॅच मध्ये थोडस चेंजेस पाहायला मिळेल. आता बॉल शिल्लक असणार आहेत. 3 बॉल 11ची गरज. स्पीडअप घ्या प्लीज. 3 मध्ये 11 करायचे आहेत. तर
एक मिनिट फक्त एक मिनिट. अजय, तुमच्या टीम मध्ये जर्सी कोणाची देखील वेगळी नाहीये ना? बॅट्समन टीम काशी जर्सी सेम आहे ना की वेगळी आहे? सेम आहे, फक्त फुल आहे. यस, हरकत नाही. हा बॉल होऊ द्या. हा बॉल नक्कीच पाहायला मी इथं. जर्सी सेम असली तर चालेल, फक्त फुल असली अरे हरकत नाहीये, पण जर्सी सेम पाहिजे हे लक्षात घ्या. दोन बॉलचा काही शिल्लक आहे, एवढी मॅच केबी होऊ द्या, हरकत नाहीये. जर्सी सेम आहे, फक्त फुल हँड आहे. 2 बॉलचा खेळ. मॅच चालू करा प्लीज. मॅच चालू करा प्लीज. मॅच थांबवू नका यार प्लीज. हलक्या हाताने घेऊन काढलाय. हो चांगली फिल्डिंग आहे. मॅच पूर्णपणे आपल्याला पाहायला मी पलटवार केलाय. 1 to go. आणि इथून सामना जिंकला टीम काहीरनं. आणि या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा चला वेळ घेऊ नका प्लीज. सनी लगेच कॅप्टन पाठवायचे. डबल-S कॅप्टन 30 नंबर 33 लगेच या टॉस साठी वेळ घेऊ नका. 3 षटकांची मॅच ही देखील असणार आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडून 4 मुंड्या जीत केल्या. गोलंदाजी करत असताना धावा खर्च केला त्या मात्र 8 आणि बॅटिंग करत असताना धावा बनवला 22. अजय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. छोटा पॅकेट बडा धमाका यायचं अजय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच त्यांच्याकडे